मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटल्याचं दिसतंय। द्वारका परिसरामध्ये काठेगल्ली सिग्नल जवळ एका अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलेला आणि गेली 25 वर्ष अनधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवलेला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चाने दिलेला आहे। दरम्यान आता तिथे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्या आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, कारवाई तिथे सुरू करण्यात आलेली आहे। आक्रमक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात असून महंत सुधीर साथ सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात येते। आज सकाळपासूनच अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असून तिथे कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही काही कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। हिंदुत्ववादी घटनास्थळी महंत सुधीरदास सुद्धा पोहोचले होते। त्यांना सुद्धा पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताब्यात घेतलेले। आज सकाळपासूनच नाशिकमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते। नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण कारवाई सुरू झाली असून आज सकाळपासूनच कारवाई सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी होत होती। अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला। दरम्यान काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। घटनास्थळी महंत सुधीरदास सुद्धा पोहोचले। महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक पद्धतीच्या अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या। आता काय भूमिका असेल? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा। तर लँड जिहादचा आरोप यावेळेस महंत सुधीरदास यांनी केलेला आहे। तेही घटनास्थळी उपस्थित होते। दरम्यान तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं। काही कार्यकर्ते सुद्धा तिथे आक्रमक झाले होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गेल्या अनेक दिवसांपासून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती। दरम्यान नाशिकमध्ये काय घडतंय या संदर्भातली प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तुर्तास इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात वेगवान स्वरूपात। हिंदू जनता विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना धडा शिकवेल असा टोला भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना लगावलाय। दिल्ली रेल्वे स्टेशनजवळील चेंगराचेंगरीनंतर ममता यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मृत्यू कुंभ असा केला होता। त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शहांच्या भेटीला गेले। पुण्यातल्या वेस्टिन कोरेगाव पार्क हॉटेलमध्ये ही भेट होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदेंनी मात्र शहांच्या पुणे दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। शहांसोबत पुण्यामध्ये फडणवीस अजित पवार उपस्थित होते, मात्र एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संत आणि संघामुळे झाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी रत्नागिरीत केला। एकीकडे लाडक्या बहिणींमुळे विधानसभेमध्ये विजय मिळाल्याचं महायुतीने म्हटलंय, तर दुसरीकडे नरेंद्र महाराजांनी श्रेय साधू संत आणि आरएसएसला दिलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। ग्राहकांना 5 ते 10% वीज दरवाढीचा शॉक बसणार असून मंगळवारी 25 फेब्रुवारीला नवी मुंबईमधील सिडको भवनामध्ये महावितरणाच्या वीज दर निश्चितीवर प्रस्तावावर सुनावणी होणार आहे। त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येईल। पीएमपीएलचे सर्व कामकाज आणि लेखापिढीचा कार्यालयीन कामे मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिलेले आहेत। प्रशासनाचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकर यांचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय।
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं स्पष्ट झालेलं आहे। 187 टन वजनाचा ट्रक पुलावरनं गेल्याने उड्डाणपूल खचला असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे। 10 दिवसांनंतर उड्डाणपूल दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे। तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। याबाबतची अधिकृत घोषणा मार्च 2025 पासून होणार आहे। सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। जर महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली तर 9,540 रुपये मिळणार आहेत। रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर तर ठाणे ते वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल। तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। जीबीएसमुळे सांगलीमध्ये 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। राज्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून थैमान घातलेल्या जीबीएसमुळे मृत्यूचं सत्र सुरूच आहे। नागपुरात जीबीएसचा आणखीन एक बळी गेलेला आहे। शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे नागपुरात जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये भीषण आग लागलेली आहे। तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना घडली। आगीची गेल्या 15 दिवसांमधली तिसरी घटना आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने लगेचच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले। अजून हे तर आता डम्पिंग मध्ये ट्रेलर आहे। घरामध्ये झोपा काढत आहेत आणि जेवण करून दारू पिऊन। मुंबईमध्ये संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये चोरी झाली आहे। दरम्यान संबंधित आरोपींना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं रोख 37 लाख रुपये, एक लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय। फॅन्स नाही तर विकी कौशलच्या घरातील त्याच्या स्टाफने देखील त्यांचं भरभरून कौतुक केल्याचं दिसतंय। छावा बघितल्यानंतर विकीच्या बालपणापासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या आशाताईंनी विकीची नजर काढलेली आहे। हा व्हिडिओ विकीने सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओमध्ये आशाताई विकीचं कौतुक करताना दिसतायत। नवी मुंबईमध्ये 200 हेक्टर जागेवर थीम पार्क साकारण्यात येणार आहे। या थीम पार्कमध्ये मुलांना मिकी, मिनी माऊस अशा कार्टूनमधील आपल्या आवडत्या पात्रांना भेटता येणार आहे। तसंच विविध थरारक राईड्सचा अनुभव सुद्धा घेण्याची संधी लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे। आता बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यामध्ये उन्हाची काहिली वाढलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागलेल्या आहेत। उकाड्यातही वाढ झाली असून रत्नागिरीमध्ये शुक्रवारी सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हे तापमान सरासरीपेक्षा 6.6 अंशांनी अधिक होतं। तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पारा चांगलाच वाढलाय। कमाल आणि किमान तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। यंदा फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा बसतायत। सांगलीमध्ये 36, नागपूरमध्ये 36, मुंबईमध्ये 36 आणि पुण्यात 35 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान दिसतंय। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। बुलढाण्यामध्ये मातीचे भांडे आणि रांजण 25% महागले। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने या भांड्यांच्या दरातही वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय। सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बस मिळाल्या असून उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बस देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। हिंगणघाटमध्ये वणा नदी पात्रामध्ये पर्यावरण प्रेमींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गेल्या कित्येक वर्षांपासून नदीमध्ये दूषित पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे नदी प्रदूषित होते। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तुमचं नाव काय भाऊ?
अमरावती विभागातील शेकडो बांधकाम कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामबंद आंदोलन पुकारलं। या विभागातील 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकल्याने आंदोलन पुकारण्यात आलेले। आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांकडून भजन कीर्तन गायन करण्यात आलं। बुलढाण्यातील अंढेरा ते मेरागाव शिवारात प्रथमच अफूची शेती झाल्याचं आढळून आलेलं आहे। अंदाजे 3 करोड रुपयांची अफू पेरलेली होती। 14 गुंठे शेतामध्ये हे पीक घेणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिरपूरच्या उमरगा गावामध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबाकडून मारहाण झालेली आहे। या प्रकरणी यामध्ये मृत झालेल्या तरुणाचा अंत्यविधी गावकऱ्यांनी मारेकऱ्याच्या घरासमोरच केलेला आहे। तरुणाला मारण्यात 7 जणांपैकी एकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कोल्हापुरात बनावट नोटा छापणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे। यासाठी त्यांनी हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवला होता। दरम्यान आरोपींकडून नोटा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे, तर त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातली। कसबा संगमेश्वर संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। अगदी 80 लाखांचा चोराडाही यामुळे करण्यात आलाय। मात्र अजूनही संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम हे अपूर्णच आहे। 80 लाखांचा चोराडा करूनही स्मारक अजूनही अपूर्ण का असा प्रश्न उपस्थित होतोय। कसबा संगमेश्वर मधल्या स्मारकाचं काम अजूनही अपूर्ण असल्यामुळे या स्मारकाची उपेक्षा होत असल्याची भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होतीये। कसबा संगमेश्वर मधल्या स्मारकाचं काम अजूनही अपूर्ण आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होणार तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दरम्यान याच स्मारकासाठी जवळपास 80 लाखांचा चोराडा झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि एवढे 80 लाख खर्च करून सुद्धा स्मारक अद्यापही अपूर्ण का आहे असा प्रश्न तिथल्या नागरिकांना आणि शिवप्रेमींना सतावतोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची यामुळे उपेक्षा होत असल्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नक्की कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। 80 लाखांचा खर्च करून सुद्धा स्मारक अद्यापही अपूर्ण आहे आणि याचमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा होतीये का असा प्रश्न असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार होतं। यासाठी निधी मंजूर झाला होता। 80 लाख रुपये खर्चही करण्यात आले होते। मात्र अद्याप 80 लाख रुपये खर्च करूनही तिथली एकूणच परिस्थिती आपण जर बघितली या दृश्यांमध्ये तर कोणत्याही या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल कले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, 80 लाखांचा चोराडा झालेला आहे मात्र स्मारक अपूर्णचे कारण काय आहेत यामागची? नक्कीच संगमेश्वर मधलं कसबा या भागामध्ये संगमेश्वर महाराजांना इथून पकडलं गेलं होतं आणि या जागेला ऐतिहासिक महत्व आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या स्मारकासाठी प्रयत्न केले जात आहेत। जवळपास 80 लाख रुपये 80 कोटी जे आहेत ते पैसे या ठिकाणी खर्च करण्यात आलेला चोराडा झालेला आहे आणि या ठिकाणी स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी मागणी केली जाते। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नक्की कधी पूर्ण होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। $80 लाखांचा चोराडा करूनही स्मारकाची दुरवस्था कायम आहे। बांधकाम विभागाकडून निकृष्ट पद्धतीचं काम इथं केलं जातं आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची अशा पद्धतीने उपेक्षा होती आणि संगमेश्वरमध्ये शंभूराजांचं स्मारक उपेक्षित असून यासाठी 80 लाखांचा खर्च करून देखील स्मारकाची मात्र दुरवस्था आपण पाहतोय। 80 लाखांचा चोराडा, स्मारक मात्र दुर्लक्षित आहे। छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था आपण पाहतोय। संगमेश्वर या एकूणच स्थळाला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि याचमुळे
इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात यावं अशी इच्छा होती, त्यासाठी प्रयत्न करण्यात आले, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, 80 लाख खर्चही झाला, मात्र अजूनही स्मारक बांधण्यात आलेलं नाही आणि त्याचमुळे संगमेश्वरमध्ये शंभूराजांचं हे स्मारक उपेक्षित आहे का, या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे का, 80 लाख खर्च करून सुद्धा काहीही तिकडे बदल करण्यात आलेले नाहीये, अजूनही कामकाज सुरू झालेलं नाहीये, अशा अनेक प्रश्न शिवप्रेमी विचारतायत। संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा या पद्धतीनं होते, 80 लाखांचा खर्च करून देखील कोणत्याही पद्धतीने तिथे स्मारक अजून बांधायला सुरुवात केलेली नाहीये। स्मारक अपूर्ण म्हणण्यापेक्षा स्मारक बांधण्याची तयारीच अजून झालेली नाहीये।